मराठी माणसाच्या अपमानाला उत्तर म्हणून वानखेडे स्टेडियम 13 महिन्यामध्ये बांधून उभं केलं, असं बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांच्या कन्या कुंदा विजयकर या सांगतात। स्टेडियम घाईघाईने बांधल्यामुळे ते कोसळेल अशी टीकाही झाली, पण 50 वर्ष झाली तरी वानखेडे स्टेडियम दिमाखामध्ये उभं आहे, असंही कुंदा विजयकरांनी एनडीटीव्हीला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी हे स्टेडियम तयार केलं आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांना तयार केलेलं हे स्टेडियम आहे। कुंदा विजयकर बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांची मुलगी आपल्या सोबत आहेत। त्यांना विचारूया की कहाणी कशी होती आणि हे स्टेडियम एका मराठी माणसाचा अपमान झाला आणि मराठी माणसानं हे स्टेडियम त्या ठिकाणी तयार केलं जिथे 1 इंच जमीनही मिळणं अवघड असतं मुंबईत। त्या ठिकाणी एवढं मोठं स्टेडियम मराठी माणसानं तयार केलं। ताई काय सांगाल, इतिहास काय, बॅरिस्टर साहेबांचा अपमान झाला होता आणि हे स्टेडियम? ही घटना ज्यावेळेला घडली त्यावेळेला बाबा मुंबईचे स्पीकर होते, विधानसभेचे स्पीकर होते। काही MLAs यांना एक फ्रेंडली मॅच खेळायची होती आणि त्यावेळेला स्टेडियम अवेलेबल वॉज द ब्रेबॉर्न स्टेडियम। त्यामुळे ते बाबाला घेऊन, आणि बाबा BCAचे चेअरमनसुद्धा होते त्यावेळेला, तर बाबाला घेऊन हे लोक सगळेजण विजय मर्चंटकडे गेले जे CCIचे प्रेसिडेंट होते आणि त्यांना विचारलं की परमिशन मागितली की आम्हाला इथे एक फ्रेंडली मॅच खेळू द्या म्हणून। तर त्यांनी ती परमिशन नाकारली। तर हे नाकारल्यानंतर ह्यांनी सांगायचा प्रयत्न केला की फ्रेंडली मॅच आहे, MLAs आहेत वगैरे, पण ते काही मानलं नाही। आणि हे झाल्यानंतर मग नॅचरली सगळ्यांनाच राग आला, तर बाबालाही राग आला। बाबा म्हणे ठीक आहे, मग आता असं आहे तर आम्ही आमच्या स्टेडियमवरच मॅच करू, आम्ही आमचं स्टेडियम बांधू। तर त्यावेळेला विजय मर्चंट म्हणाले होते, मराठी माणसाला त्यावेळेला एक मुंबईमध्ये घाटी म्हणायची सवय होती। मराठी माणसाला जेव्हा उद्देशून काही बोलायचे लोक ना, तर हा घाटी असं म्हणत असत। तेव्हा विजय मर्चंट म्हणाले हे घाटी काय स्टेडियम बांधतील। ते माझ्या बाबाला फार लागलं की आम्हाला घाटी म्हटलं आणि हे घाटी काय स्टेडियम बांधतील। तर ते म्हणे ठीक आहे, पुढची होणारी वेस्ट इंडिजची जी टेस्ट मॅच आहे ती मुंबईच्या स्वतःच्या स्टेडियमवरतीच आमच्या होईल। आणि तेव्हापासून बाबांनी हा चंग बांधला की हा स्टेडियम बांधायचा, आणि त्याला आज 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत। मॅडम, हे काय सांगाल की ज्या पद्धतीनं जमीन असेल ती जमीन कशी त्यांनी मिळवली सरकारकडनं, आणि मुंबईसारख्या शहरामध्ये जमीन मिळवणं आणि नरिमन पॉईंट हा सगळा जो भाग आहे ज्या ठिकाणी स्टेडियम आत्ता आहे त्या ठिकाणी जमीन मिळवणं त्यांनी कसं शक्य झालं त्या काळात? त्यावेळेला मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते आणि ते बाबाचे एक फार चांगले मित्रसुद्धा होते। तर बाबा मग वसंतराव नाईकांच्याकडे गेले आणि त्यांनी सगळी ही गोष्ट सांगितली आणि त्यांना सांगितलं की आता आम्हाला तुम्ही जागा द्या। तर वसंतराव म्हणे की एवढं मोठं स्टेडियम, ही कल्पना जरा वसंतराव नाईकांना वाटलं की कशी काय ही कल्पना होते, पण बाबाचा जो अट्टहास होता की नाही आम्हाला जागा हवीच आहे। तर त्यांनी आताची जी स्टेडियमची जागा आहे, जी रेल्वे लाईनच्या अगदी बाजूची जागा आहे, ती गव्हर्नमेंटची जागा होती, ती जागा त्यांनी मग वानखेडे स्टेडियमला दिली। पण आता ह्याच्यात तुम्हाला 1-2 गोष्टी अशाही सांगते की हे स्टेडियम ज्यावेळेला बांधायला सुरुवात केली त्यावेळेला सिमेंटचं रॅशनिंग होतं। त्यावेळेला हा मोठा प्रॉब्लेम होता की एवढं मोठं सिमेंट कसं मिळेल, पण बाबांनी त्याचे स्वतःचे चांगले कॉन्टॅक्ट्स वापरून ते परमिट मिळवलं आणि एक्स फॅक्टरी सिमेंट त्याला मिळत गेलं। त्यामुळे स्टेडियममध्ये सिमेंट नाही म्हणून काम थांबलं आहे असं कधीच झालं नाही, काम अगदी नीटपणे चालत राहिलं। त्याच वेळेला दुसरा हा प्रॉब्लेम होता की वानखेडे स्टेडियममधून मरीन लाईन्सवर ओव्हरब्रिज करायचा होता, आणि ते करायचं असेल तर जे सबर्बन रेल्वेज आहेत, जे चर्चगेटवरनं रेल्वे सुटतात तिथला तो रेल्वे ट्रॅफिकचा प्रश्न होता। तर फॉर द फर्स्ट टाईम इन द हिस्ट्री ऑफ सबर्बन रेल्वेज 4 रात्रीसाठी तो ट्रॅफिक थांबवला गेला होता, आणि त्या 4 रात्रीमध्ये हा ओव्हरब्रिज स्टेडियममधून तिथे बनवला गेला होता। आणि ज्या वेळेला ते बनवलं तर त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडियाचे एक पर्टिक्युलर गृहस्थ होते, ही वॉज द स्पोर्ट्स रिपोर्टर, ते अतिशय क्रिटिक होते, ते फार क्रिटिसाइज करायचे बाबाच्या स्टेडियमला। पहिल्यांदा तर त्यांनी हेच म्हटलं की 13 महिन्यामध्ये हा स्टेडियम उभा केला तर हा तो कोलॅप्सच होणार आहे म्हणून। तर आज 50 वर्ष झाले, त्यातली एकही वीटसुद्धा कधी पडलेली नाही आहे, स्टेडियम जसाचा तसा आहे। आणि दुसरं ते म्हणायचे की सिक्सर मारली की ही सिक्सर जाऊन रेल्वे ट्रॅकवरती बॉल पडणार,
तेव्हा प्रत्येक वेळेला तो रेल्वे ट्रॅकवरनं बॉल आणावा लागेल, तेव्हा बाबांनी ज्याची सिक्सर रेल्वे ट्रॅकवर पडेल त्याला 10,000 रुपयाचं बक्षीस अनाऊन्स केलेलं होतं, की ज्याची सिक्सर, मला वाटतं अनेक वर्षानंतर एकदा संदीप पाटीलचा फक्त बॉल ट्रॅकवरती पडला होता, पण या दरम्यान जेव्हा बाबाच्या दरम्यान तरी कधी कोणाचा बॉल पडला नाही आणि ते बक्षीस काही कधी कोणाला मिळालं नाही. अशा पद्धतीने काही अडचणी येत गेल्या, पण 13 महिन्यात बाबांनी तो स्टेडियम पूर्ण केला आणि वेस्ट इंडिजची जी मॅच होती ती आपल्याच स्टेडियमवर झाली. एक शेवटचा प्रश्न असा आहे की जेवढा काळ म्हणजे असं म्हटलं जातं की जेवढा काळ एखादं स्टेडियम तयार असेल, रिनोव्हेट करायचं असेल, रिनोव्हेट करण्याच्याच काळामध्ये हे स्टेडियम अख्खं उभं झालं. त्यामुळे ही किमया कशी साधली आणि आर्किटेक्ट असतील, इंजिनियर्स असतील, त्या काळातले कंपन्या असतील, त्याची मदत कशी मिळाली? बाबांनी ज्या वेळेला हा स्टेडियम करायला घेतला तेव्हा एक अतिशय यंग आर्किटेक्ट शशी प्रभू ह्यांना सिलेक्ट केलं होतं. म्हणजे शशी आजही म्हणतात की मला कळत नाही की साहेबांनी मला कसं त्यावेळेला सिलेक्ट केलं, पण ही शशी प्रभूंचं हे पहिलंच मोठं प्रोजेक्ट होतं. आणि एक तर शशी प्रभूची पूर्ण मदत आणि जी फायनान्शियल मदत बाबाला हवी होती ती बाबाला सगळ्याच इंडस्ट्रीज वगैरेमधनं खूपच फायनान्शियल मदत मिळाली. आणि एक तो जिद्द होती की मी हा वेळेच्या आधी करून दाखवणार स्टेडियम, ती ही जिद्द होती की ती त्याचं काम आलं. ती बाबाच्या शशी प्रभू आणि इतर अर्थात बाबाची अनेक मंडळी यांनी त्या जिद्दीपायी तो स्टेडियम 13 महिन्यात पूर्ण केला. आपण पाहू शकतो की नागपूर शहरानं 3 BCCI प्रेसिडेंट दिले आहे आणि यापैकी बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांनी जिद्द म्हणून 13 महिन्यात स्टेडियम जे आहे वानखेडे स्टेडियम ते बांधलं. त्याला आता 50 वर्ष पूर्ण होत आहेत. प्रवीण मुधोळकर, NDTV.